कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू मी सर. या कम इन. He knocked. सांभाळून सांभाळून सांभाळ. तोडशील का काय? सांभाळून बाबा. तोडलं नाही ना काय? नाही नाही पाय लागलं त्याला. हाय हॅलो, माय नेम इज अर्जुन खंडुमाळी. हाव आर यू? आय एम गुड. हाव आर यू? आय एम गुड. बस. थँक्यू. अर्जुन तुझ्या हातात काय? ते फाईलीस काय त्यात फाईलमध्ये? फाईलमध्ये मी स्वतःच्या मीटिंग्सला कधी एवढा विचार केला नसेल. मी अशीच जाते आणि ह्याच्या वेळेला मी अशीच बसलेली. म्हटलं आता काय करतो, आता काय बोलणार, जमेल काय याला. एक काम कर, चल मी तुला एक टास्क देतो. तुला वस्तू विकता येतील? मला वाटलं होतं की हा ब्लँक जाणार कुठेतरी. मला त्या वस्तू विकताच्या नाही, मला म्हणजे त्याचे इंटरेस्टच नाही. मला अरे इंटरेस्ट नाही मग नोकरी, आमच्याकडे हाच जॉब आहे मार्केटिंगचा. ते सगळं ऐकून माझं असं झालं की वन मोर पॉइंट, की आता इथे पण गोची झाली. नोकरी म्हणून तू काय करणार इथे आता? मला सेल्सची नोकरी करायची. काय करशील सेल्समध्ये? मग मला एखादी वस्तू विकता येईल? विकता येईल. चल आता हे मला विकून दाखव. सरी अंगाला लावायची पावडर आहे, लावली तर एकदम भारी वाटणार तुम्हाला. गरम पण होणार नाही, काय होणार नाही. गरम होणार नाही म्हणजे काय होणार? त्यांनी काय त्यात बर्फ आहे? थंडीच्या वेळेला काय करायचं मग? थंडीच्या हे नाही, ह्याचा काय उपयोगच होणार नाही थंडीला. अरे मग नाही होणार म्हणजे तू विकत नाहीस म्हणजे? त्याने हे एक मिस्टेक केली की हे घमोरीचा पावडर बोलला. यापेक्षा तो रेग्युलर पावडर बोलला होता तर ते थंडी आणि गरमीमध्ये दोना सीझन मध्ये वापरू शकतात. पण चूक झाली, छोटीशी चूक झाली. शर्मिष्ठा ते पेन देऊ त्याला. तुला हे काम आहे की हे पेन तुला शर्मिष्ठाला विकायचंय. हे केलंय आम्ही. ताई नवीन कंपनी आहे, आता नवीन मॉडेल आहे. पेन आहे, फक्त जास्त किंमत नाही ताई, खूप स्वस्त पेन आहे, फक्त 20 रुपयाला आहे. एवढं कमी किमतीतले म्हणजे याच्यात काहीतरी नेमकं काहीतरी खोट असणार ना. एवढं स्वस्त कोण देतं पेन? ट्राय करून बघा तुम्ही, चालून बघा, चांगले पेन आहे. बघा तुम्ही हातात घेऊन बघा, चालून बघा. ती हा पेन घेणार नाही. त्याचं कारण सांगू तुला. तू काय केलंस? तिला सांगायचा प्रयत्न हा केलास की हे पेन तुझ्याकडे कसं आणि तुला विकायचंय कसं. पण तिला त्याची गरज आहे का नाही विचारलंस तिला? तो बोलू शकतो पण आय थिंक आता तो घाबरला. मी दीपक कोळी. जास्त करून मला इंग्रजी येत नाही, थोडे कम्फर्टेबल वाटत नाही. मी खडकलक्ष्मीचं काम करतो आणि दुसरं MIDC पण कधी कधी जातो आणि गाडी रिपेअर या गॅरेजमध्ये पण जायला आवडतं. जरा थोडं कामं करत असतो तिथे मी. कधी प्रेमात पडलायस तू? वाटलं जरा परिस्थितीमुळे 2 पाय माघार घ्यायला लागलं. प्रेम ही भावना आहे. हा मी प्रेम करतो, नाहीच नाही. माझ्या कामावरती, माझ्या माणसांवरती, माझ्या मित्र परिवारावरती प्रेम करतो. प्रेम कोण करत नाही, सगळे करतात. तुला नोकरी का हवी? मला माझी परिस्थिती बदलायची आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आम्हाला राहायला घर नाही, एका ठिकाणी मला व्यवस्थित सेटल व्हायचं आहे, त्यामुळे मला नोकरी पाहिजे सर. मग तुझ्या खडकलक्ष्मीचं जे आधी चालू होतं, तुमची घरची परंपरा आहे, ती बंद करशील? नाही, एवढं नाही करणार. ते जी माझी लोककथा आहे ती चालू ठेवणार ना. मग ती शहरात कशी शहरात करणार? हा करणार सर. ज्यावेळी मला सुट्टीला असेल ऑफिसला त्यावेळी इतर टाइम करणार मी. आणि ऑल द बेस्ट तुला. घेऊन जा. सर मॅडम तुला मी हात चेक करायला सांगितलेला. जेव्हा मी बघितलं ह्याला की ह्याने एंट्री घेतली आणि ह्याचं पूर्ण पोस्चर असं होतं आणि तोंड असं पडलेलं, तेव्हा माझ्या पोटात पूर्ण असं गोळा आलेला की अरे हा देवा, हा काय करतोय. म्हणजे हा फर्स्ट इम्प्रेशन मध्येच असं डाऊन का झालाय. हाऊ आर यू ऋषिकेश? आय एम फाईन. इंटरव्ह्यूसाठी मला टेन्शन आलं, काय बोलायचं तिथं, काय करायचं. हिने सांगितलेली पण तरी बी काय बोलायचं, आपण कवा गेलो नाही 4 चौकात. झोपला होता का बाय? अरे यार
बाहेरचा चेहरा देऊन जरा जागावाणी आहे. एक मिनिट. वाजले 2:51. तू 2:52 इथे पाहिजे मला. 1 मिनिटाच्या आत. पटकन जा. फास्ट. कोण गेला काय? भाई थँक्यू मॅम. येस. आला तो. आय होप 1 मिनिटाच्या आत आलाय. 2:53. का लेट झालं तुला तिथे तोंड धुण्याला? वॉशरूम लांब आहे. इंटरव्ह्यू आलास ना? मग झोपला का? झोप आली. की रात्री झोपण्यासाठी? दुपारी झोपतो मी. दुपारी झोपतोस? हा. चल तुला हवी त्याची नोकरी मिळली, तुला हवा तो पगार मिळाला, जाऊन झोपलास दुपारी तिकडे की मला दुपारी झोप लागते, तर मग तुला काही कामावर ठेवणार असं वाटतंय तुला? नाही ठेवणार. मग त्यासाठी तुझा आवाजच येत नाही. तुला ऐकू येते काय बोलतोय ते? नाही ना? आम्ही काही वाचत नाही. तू सांग मला, तू कोण आहेस आणि काय करतोस? माझं नाव ऋषिकेश चव्हाण. मी राहतो इचलकरंजीत, जिल्हा कोल्हापूर. मी पैलवानगी करतोय. तालिमीत कसं कुस्ती करायची शिकवलं कोणी? मला तालमीत शिकवलं अमृत भोसले. कोण? मामा वस्तात आमचे. मामा आहेत ते? मामा. मुंबईत काम का कुस्ती, तर ह्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? आता मुंबईत काम. बैठक किती मारतो? बैठक मी 1000 मारतो. 1000 मारतो? मग एक काम कर, चल तू उभा राहा. हा, आता बैठक मारत पुढची उत्तर दे. बैठक किती मारतो? बैठक मी 1000 मारतो. 1000 मारतो? मग एक काम कर, चल तू उभा राहा. आता बैठक मारत पुढची उत्तर दे. जोर आणि बैठक मारल्यावर मला आता ही कपड्यावर कसं जोर बैठक मारायचं ते अवघड झालं. एक तर पॅन्ट फिट होती, ही पॅन्ट कवा घातून नाही असली पण फिट बसल्या, फाटली तर मला सांगा. काय जोर मारतो? हा. जोर मारता येतील? हा. बूट काढून जोर मारतो. एवढं शिकवलंय. रेझ्युमे कोणी बनवला? सुरती मॅडमनं बनवला. आता आपलं ठरलं असं की तुला आम्ही काम देणार. आता काय काम असणार माहितीये? जे जिथे तुला अख्खी सिक्युरिटी सांभाळायची. सांभाळशील? सांभाळ. खाली 30 पोरं असतील, सांभाळशील? सांभाळ. म्हणजे सांगणार की आता सर यायल्यात, सरांनी सोडा आणि दुसऱ्या माणसांनी सोडू नका. आता ह्या क्षणी 10 लाखाची तुला ऑफर आहे. आखाडा सोडायचा. ओ माय गॉड. सगळं सोडायचं आणि इकडे येऊन राहायचं. 10 लाख मिळणार. बोल काय करशील? पण मामा नाही म्हणतोय, आता काय करणार? ओ माय गॉड. मग काय तर सांगून म्हणजे रिक्वेस्ट. मी मामा आहे तुझा आणि मी तुला म्हणलं की ही नोकरी करायची नाही, तुम्हाला काय सांगणार? समजव मामांना. मामा, माझी आताच परिस्थिती लई कंडिशन खराब आहे. मला इंजुरी झाली आहे, मला लागले. मला पैलवानकी म्हणजे जरा त्रास व्हायला, मला जोर मारायला, बैठक मारायला, म्हणजे गुडघ्याला झाले तसं इंजुरी. मग मला जमना झाले. मग त्यासाठी मला पैशाची गरज आहे. म्हणजे मला खर्चाला पैसे नाहीत, त्यासाठी मी नोकरी करणार आहे. अच्छा, मग मी तुला म्हणतो नाही करायची नोकरी. मग त्याच्या पलीकडे मला सांगावं लागेल. मग तरी करशील ना? मग जाऊन? हा, जाऊन करणार. करशील? कारण गरज आहे ना मला. हा बरोबर. म्हणजे तू हो म्हणशील ना नोकरी? हा. बघितलं आता कॉन्फिडन्स आलाय. हा आलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.